अक्कलकोटमध्ये एक अत्यंत श्रीमंत पण गर्विष्ठ सावकार राहत होता. त्याचे नाव बाळप्पा. तो नेहमी लोकांना कमी लेखायचा आणि आपल्या पैशांचा खूप अभिमान बाळगायचा. त्याला स्वामी समर्थांबद्दल ऐकून माहित होते, पण त्याला वाटायचे की हे एक ढोंग आहे आणि तो कधीच मठात गेला नाही. एके दिवशी बाळप्पाचा मोठा व्यवसाय अचानक बुडाला. त्याच्या जहाजांना समुद्रात अपघात झाला आणि सर्व माल पाण्यात बुडाला. बाळप्पा रस्त्यावर आला. त्याचे सर्व धन नष्ट झाले. सर्व लोक त्याला सोडून गेले. निराश होऊन तो एकांतात रडू लागला. त्याला आता जगण्याची इच्छा उरली नव्हती. त्याच वेळी त्याला एक अनोळखी व्यक्ती दिसली, जी त्याला मठाकडे घेऊन गेली. ती व्यक्ती म्हणजेच साक्षात स्वामी समर्थ होते. बाळप्पाने स्वामींना पाहिले आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, माझ्या गर्वामुळे माझे सर्व काही गेले. आता माझ्याकडे काहीच उरले नाही. स्वामींनी त्याला शांत केले आणि म्हणाले, मी तुला नेहमीच बघत होतो. तू माझ्याकडे आला नसतास तरी मी तुझ्याकडे आलो असतो. पैशाने श्रीमंत होणे सोपे आहे, पण मनाने श्रीमंत होणे कठीण आहे. तू आता स्वतःला गरीब समजू नकोस. जा, माझ्यावर विश्वास ठेव आणि पुन्हा नवीन सुरुवात कर. बाळप्पाने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला. स्वामींनी त्याला एक लहानसे रोपटे दिले आणि ते लावण्यास सांगितले. बाळप्पाने ते रोपटे भक्तिभावाने लावले आणि त्याची काळजी घेतली. काही दिवसातच त्या रोपट्यावर एक दुर्मिळ फूल आले, जे अत्यंत मौल्यवान होते. बाळप्पाने ते फूल विकून परत आपला व्यवसाय सुरू केला आणि तो पुन्हा श्रीमंत झाला. पण यावेळी तो नम्र आणि दयाळू होता. त्याने आपले सर्व पैसे गरजूंना मदत करण्यासाठी वापरले. या कथेवरून हे सिद्ध होते की स्वामी समर्थांची कृपा ही फक्त अडचणीच्या वेळीच नाही, तर माणसाला योग्य मार्गावर आणण्यासाठीही असते.